दादा मला कळेल असं काहीतरी सांगशील का प्लीज? अरे सौरभ, मला तरी कळू दे, मग मी तुला सांगेन ना. जे आहे ते सांग आता. काहीतरी रहस्यमयी आहे. मला मला तुला नाही सांगता येते. तू हे बघ, मला एक बाई दिसते, म्हणजे एक आकृती दिसते. विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी. बरं तिचा काही चेहरा वगैरे? नाही, चेहरा नाही दिसत. पण मग ती तुलाच का दिसते? मला नाही माहिती. मे बी तिला मला काहीतरी सांगायचं. स्वप्नात आधी मला ती बाई दिसली आणि मग एका मुलीचं वडाच्या झाडासोबत लग्न होतंय असं दिसलं. आणि आज नलीने मला सांगितलं की तिच्या एका झाडासोबत लग्न होणार आहे. काय? आता त्या दिवशी सुद्धा मी एसटी स्टँड समोरून जात होतो. एक बाई माझ्या गाडीच्या आडवी गेली. मी ब्रेक मारला आणि मला नली दिसली. म्हणजे मला स्वप्नात जे काही दिसतंय ते नलीच्या बाबतीत ऍक्च्युअली घडतंय. नलीचं आणि स्वप्नातल्या त्या बाईचं काहीतरी कनेक्शन आहे. काय रे, काय गप्पा चालले? ते हे आपलं ऑफिसचं काम. गप्पा झोपा येत नाहीत का तुम्हाला? नाही, चाललोच होतो झोपायला. चाललोच होतो. बरं वेद, नली काय म्हणाली? अरे असं काय बघतोय? तो चेंडू आला होता. तो म्हणाला की नलीला तुझा नंबर हवा होता म्हणे. हा, वेद, तुझी आई आहे मी. आणि एक लक्षात घ्या, मुलं मोठी झाली ना की मुलांचं आणि आईचं नातं मैत्रीचं असायला पाहिजे. मग असं काय विशेष बोलायचं होतं नलीला? अशी चेहरा पडून बसणार आहेस का? स्माइल कर. वहिनी, नली किती सुंदर दिसतीये ना. मी तर त्या दिवसाची आतुरतेनं वाट बघतीये ज्या दिवसासाठी या विधीचा घाट घातलाय. देव करो आणि लवकरात लवकर हिच्या आयुष्यात खऱ्या लग्नाचा दिवस येऊ. ओंकार, थोडं महत्वाचं बोलायचं होतं. ये आत ये. बोल. बहिणी, मी ऐकलं की तुम्ही नलीचं लग्न झाडाशी लावून देताय. हो, त्याचीच तर तयारी सुरू आहे. आणि नली यासाठी तयार झाली? काही गोष्टी कराव्या लागतात ना काळजावर दगड ठेवून. हो, पण तुम्ही असल्या अंधश्रद्धा आणि थोतांडावर विश्वास ठेवता बहिणी. हा विधी उपाय म्हणून. हो, पण तिच्या मनाचा, तिच्या भावनांचा तरी विचार करायचा. आई आहे मी तिची. मी तिच्या भावनांचा जास्त विचार करते. इतरांपेक्षा जास्त काळजी करते मी तिची. हो, पण वहिनी, जेव्हा माझ्या गुणी नलीला सगळे तिकळी अपशकुनी म्हणून बोल लावतात, तेव्हा तिच्या मनाची, भावनांची तुम्हाला काळजी वाटली नाही? खरंय, पण हा विधी करून काय मिळणार आहे? मला समाधान तरी मिळेल. वहिनी, तरी पण मला वाटतं तुम्ही या सगळ्याचा शांत डोक्याने विचार करा. मी सगळा विचार केलाय. शंकर, मला तुझी काळजी कळतीये. माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये रे. हे असं वडाच्या झाडाशी नलीचं लग्न करून ती सुखी होणार असेल
तर ते मला करावंच लागेल. आणि जर मी ते केलं नाही ना तर आयुष्यभर माझं मन मला खात राहील. एक आईच आपल्या मुलीच्या भल्याचा विचार करणार ना. माझं ठरलंय, मी हा विधी करणार. नलीचं लग्न वडाच्या झाडाशी होणार. फणसे गुरुजींना यायला उशीर झाला नाही? आई, आपली सगळी तयारी झाली आहे ना? हो, पण वेळेच्या बाबतीत तर फारच काटेकोर आहेत फणसे गुरुजी. मग काय करायचं रे ऋषी? हा मुहूर्त टाळायला नको रे. हो, मी बघतो, थांब. चेंडू इकडे रे. एक काम करशील? परोपकार हाच धर्म. हो का? बर, हे बघ, फणसे गुरुजी गावात, मंदिरात, जिथे कुठे तुला दिसतील ना त्यांना लगेच बोलवले असं सांग. हा, जा पळ. सौरभ, दुपारी घरून जेवण पाठवते हा तुझ्यासाठी. अगं आई, जेवण केलं तर पाहिजे ना. का? जेवण जाणार का नाही? अगं केवढी मेहनत करतोय मी, त्यामुळे तू जेवण नकोच पाठवस. तुझं काम व्यवस्थित चाललंय ना बाळा? आई, काम व्यवस्थित चाललंय, एकदम मेहनत करतो मी. आणि तुला शब्द देतो की कोणालाही बोलायला जागा ठेवणार नाही. मला खात्रीच आहे, पण जेवण सुद्धा. आई, अगं खरंच खूप काम आहे. एक तर 10 वेळा कारखान्यात जावं लागतं, तिथून मग स्टोअर मध्ये जा, ते पॅकेजिंगचं बघा, मार्केटिंगचं बघा, कामगारांचं बघा, सगळं मलाच करावं लागतं. आणि त्यात बाहेर उकाडा केवढा आहे बघतेस. घामाने माझं अंग पूर्ण निथळतं, चिडचिड होते माझी, आणि मग पाणी पिऊन पिऊनच माझं पोट भरतं. अरे देवा, खूपच धावपळ होते रे तुझी. हो मग. आणि वेद? तो एसी मध्ये असतो त्याच्या केबिन मध्ये. आणि मग तू? मी कामगारांसोबत फॅन खाली. असं कसं? मी बोलते बाबांशी. हा वेद कुठे? मी वेद. आई आई आई, अगं बाबांशी बोलून काही फायदा नाहीये. आणि वेद आज सकाळी एकटाच गेलाय ऑफिसला. तू नको टेन्शन घेऊस. तुला शब्द दिलाय की नाही, कोणालाही बोलायला